हाय गाईज, मी तुमचा केतू. आज चला नेहरू तारांगण पार्कला बघण्यासाठी चला आपण जाऊया आणि खूप एन्जॉय करूया. आता आलो मी बस स्टँडवर. बसची वाट बघत आले होते आणि थांबले होते. तेवढ्यात आमची बस आली आणि बसमध्ये बघतो तर काय बस पण खचाखच भरली होती आणि उभे राहून आम्ही चाललो स्टेशनापर्यंत. आणि ते बघता आमचं स्टेशनही आलं आणि आम्ही स्टेशनाकडे निघालो. आम्ही स्टेशनावर पोचलो तर बघतो तर काय किती गर्दी होती. मला वाटलं आज नक्की बसायला नाही मिळणार असं वाटलं होतं आणि गर्दी आज खूप होती. आमच्या ट्रेनला 15 मिनटं होती तर आम्ही थांबले होतो. ट्रेन आली होती तेवढ्या ट्रेनलाही गर्दी खूप होती आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो पण आम्हाला बसण्यासाठी सीट मिळाली आणि आमची ट्रेनमध्ये बसलो आणि आम्ही बाहेर बघता पावसासारखं वातावरण झालं तर म्हणून थोडा मूड ऑफ झालेला, कारण आज फिरायला भेटणार का नाही एवढ्या मनाने आम्ही फिरायला निघालो होतो. आणि वातावरण बघा कसं झालं आहे. ते इंडियातली ही फास्ट ट्रेन आहे. हिचं नाव काय आहे ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आमची ट्रेन चालवून फक्त 20 मिनटं झाली होती आणि हा बघा कसा झोपला आहे. अख्खे रात्रभर जागरण करत बसतो आणि त्यात झोपा लागला. बघा फिरायच्या टायमाला असं झोपून राहतो. गाईज आता आम्ही भायखळा स्टेशनवर उतरलो आणि चाललो बसकडे. गाईज आता आम्ही AC वाल्या बसमध्ये बसलो आणि चाललो नेहरूजी तारांगण पार्कला. ही बघा किती खुश आहे आणि हे बघा बसमध्ये कसे करत होते आणि हा तर बसमध्ये अति खुश होता मागचावाला. हे बघा कसे करत होते आणि यांचा आनंद तर कुठे गगनात मावेन असं झाला होता. इथे आम्ही नेहरू तारांगण पार्कला आलो आहे. चला तुम्हाला दाखवतो. आणि आता मी असेच ब्लॉग आपण बनवता येणार आहे. लास्टपर्यंत पाहत राहा आणि आपल्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला सपोर्ट करा. हे बघा आम्ही एवढे जण चालले आहेत सर्वजण. एंट्री केली, आता तिकीट फाडण्यासाठी जाणार आहेत. आता चाललो मी तिकीट फाडण्यासाठी. चला तुम्हाला दाखवतो. मध्ये आहे तिकीट असतात, ही तिकीट घ्यावं लागतात आपल्याला. लँडर मॉड्यूल रॉकेटच्या या भागामध्ये आहे. आता टर्बाइन सुरू होईल. अभिजित हौसपोर्ट आणि श्रवण जर आपण यांना जोडले तर एका त्रिकोणची रचना होते. यालाच म्हणतात समर ट्रायंगल. हा उन्हाळ्यात सुंदरतेचा संकेत देतो. आता थोड्याच वेळात सुरू होईल आणि नवीन दिवसाची सुरुवात. दूरवर जाणारी सोळा मी धकाधक अजून झोपेतच नाही. ती अंतराळातून आलेली मोठी तबाखी होती का? कोण होते? एका दूरवरच्या ग्रहावरून आलेले अंतराळवीर. ते ही जीवसृष्टी पाहायला आले. नक्कीच त्यांना इथे जीवसृष्टी दिसली असावी. आपल्याला पाहिल्यावर त्यांना वाटलं असेल की आपण बुद्धिमान आहोत. बुद्धिमान जीवसृष्टी म्हणजे काय? जीवन म्हणजे नक्की काय? सजीवसृष्टी हा केवळ पृथ्वी तलावर घडलेला चमत्कार आहे की मग विश्वात इतरत्रही सर्वत्र सजीवसृष्टी आहे? वैश्विक जीवनाबद्दलच्या हा प्रश्नाचं उत्तर जर आपण विश्वाचा उगम सूर्य आणि पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीची उत्क्रांती ह्या गोष्टी समजून घेतल्या तर मिळेल. विश्वाचं स्वरूप जाणून घेण्यासाठी चला आपण आकाशात एक फेरफटका मारूया. ओरायन तारका समूह ही एक छान जागा आहे सुरुवात करायला. इथला हा तेजस्वी तारा आहे रायजन, जो आपल्या तारका गुच्छामधला सर्वाधिक तळपणारा तारा आहे. त्याचं तेज आपल्या सूर्याच्या 50,000 पट आहे. हा आहे बीटलजूस, लाल भडक महाकाय तारा. ह्याचा व्यास आपल्या सूर्याच्या परिघाच्या 250 पट आहे. एक दिवस असा येईल जेव्हा आपला सूर्य सुद्धा प्रसरण पाहून ह्या बीटलजूस सारखा महाकाय लाल भडक होईल आणि पृथ्वीच्या कक्षाला आणि त्याही पलीकडच्या परिसराला व्यापून घालेल. त्यानंतर
पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा पूर्ण नाश होईल. घाबरून जाऊ नका, कारण हे सगळं होईल अब्जावधी वर्षांनंतर. दुर्बिणीतून पाहिल्यावर ओरायांच्या पट्ट्याखाली तुम्हाला एक रंगीत ताऱ्या भोवतालच्या एखाद्या ग्रहावरील वस्तूच्या दिशेनं एक रेडिओ संदेश पाठवला तर तिथवर पोहोचायला त्याला 8.5 वर्ष लागतील. आणि जर त्याला तिथून कोणी म्हणजे तिथे कोणी असेल तर उत्तर दिलं तर ते आपल्यापर्यंत पोहोचायला आजपासून 17 वर्ष लागतील. मला खात्री कोणालाही इतक्या दीर्घ पल्ल्याच्या संपर्कामध्ये काहीचाही रस नसावा. तरीही खगोलशास्त्रज्ञ फ्रँक ड्रेकने एक फोरेन रेडिओ संदेश हर्क्युलस तारका समूहातील ग्लोबुलर क्लस्टरच्या दिशेनं पाठवला, जे 24,000 प्रकाश वर्षांच्या अंतरावर आहे. यामागे आशा होती की त्यातल्या 5 लाख ताऱ्यांपैकी एखाद्या ताऱ्याभोवती अशी एक ग्रहमालिका असेल जिथे हा संदेश समजून घेणारी आधुनिक वस्ती असते. फ्रँक ड्रेक आणि कार्ल सेगन सारख्या खगोलशास्त्रज्ञांनी जवळपासच्या 500 ताऱ्यांपासून येणारे संदेश ऐकण्याचा सुद्धा प्रयत्न केला. अर्थात त्यात त्यांना कोणतंही यश मिळालं नाही. जर आपल्याला खरोखरच परग्रह सजीव सृष्टी असल्याची म्हणा आणि आपल्या सध्याच्या अंतरिक्ष तंत्रज्ञानाच्या जोरावर जेव्हा एखादं अवकाशयान ताशी 50,000 किलोमीटरच्या वेगाने प्रवास करतं तेव्हा त्याला सर्वात जवळच्या ताऱ्यापर्यंत अल्फा सेंटाउरीपर्यंत पोहोचायला अंदाजे 1 लाख वर्ष लागतील. पण जर आपण प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकलो या शक्यता पाहतो तर तिथवर पोहोचायला आपल्याला अवघी 4.5 वर्ष लागतील. 1000 कलांच्या अवकाशयानाला प्रकाशाच्या वेगाच्या अर्थाने वेग प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला इतकी ऊर्जा खर्च करावी लागेल जी आधुनिक जग पुढच्या 5,000 वर्षांसाठी वापरू शकेल. भविष्यात जर ऊर्जेचे नवे स्रोत आणि नवनवीन तंत्रज्ञान यांच्या जोरावर हे साध्य झालं तर सर्वात जवळच्या ताऱ्यापर्यंतचा प्रवास काही शेकडो वर्षातच पार पाडता येईल. कुणाच्या स्वप्नातही आलं नसेल की राईट बंधूंनी तयार केलेल्या सुरुवातीच्या त्या पीटी हॉपपासून अवघ्या 80 वर्षांमध्येच आपण एक पुन्हा वापरात येण्याजोगं अंतराळयान बनवू शकू. आपल्या सगळ्या सोलर पॉवर स्टेशनवर आज सकाळी एक दुर्गा आलं. या मायक्रोवेव्ह ट्रान्समीटरला हल्ली झाली आणि त्यासाठी मोठ्या दुरुस्तीची गरज आहे. ट्रान्समीटर दुरुस्त करण्यासाठी तंत्रज्ञानात घेऊन एक अंतराळयान स्टेशनवर पोहोचला आहे आणि काही तासांमध्ये तो पुन्हा कार्यरत होईल. या अपघातामुळे विद्युत प्रवाहात आलेल्या अडथळ्याबद्दल ऊर्जा मंत्र्यांनी खेद व्यक्त केला. ही विद्युत अंतराळ संस्थांमध्ये 1000 टनांचं अंतराळयान पिढ्यांनी ह्या कार्यात पाठवण्यासाठी निर्णय घेतला. या मिशनला आहे अंतरिक्षाबाहेर वस्तीशी संपर्क साधून अंतराळयान उद्या पहाटे 100 बिलियन किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी अंतराळात येईल. ह्या ऐतिहासिक उड्डाणाचं भारतीय रेल्वेच्या नेतृत्वाकडून मध्यरात्रीपासून एक प्रशिक्षण झालं. परगावी वस्तीपर्यंत न्याय ह्या पंजाबच्या सभेची ऐतिहासिक घटना पाहण्यासाठी तुम्ही त्रिपुरा अंतरिक्ष संघाचा परिसरात तुमच्या वस्तीवर उपस्थित आहात. परगावी वस्तीशी पहिल्यांदा संपर्क साधण्यासाठी चंद्रगुप्ताला 600 वर्ष लागली. तेव्हा इस्लॉन पिढ्यांनी हा कार्याच्या दिशेला जाणार आहे. तिथून आपल्या रेडिओ बिंदूकडे सुवर्ण रेडिओ संदेश सातत्याने पाठवण्यात येणार आहे. सर्व 123 अंतराळी स्त्री आणि पुरुष अंतराळयानात शिरले आहेत आणि आता ते बंद करण्यात आले आहे. संपूर्ण राष्ट्र त्या धडक जिल्ह्यांना अभिवादन करत आहे, जे अनंत काळाच्या प्रवासाला निघाले आहे. हे अंतराळयान आपल्याला अंतिम क्षणापर्यंत पोहोचण्याच्या कितीतरी अगोदर ह्या बिलांनी अवकाशात त्यांचं आयुष्य व्यतीत केले असेल आणि भविष्यात कित्येक पिढ्या नंतरचे त्यांचे वंशज पाठवले आहेत. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, lift off! ही कमी दिसायला विश्वासाची मौलिक वाटत असली तरी असंख्य बर्फाळ ठिकाणी बनलेली असतात. धुळीच्या कणापासून ते विमानी बंगांच्या आकार बनतात. हा आहे टायटन, शनीचा सर्वात मोठा उपग्रह. टायटनवर नायट्रोजनने भरलेले घन वातावरण असतं आणि काही शास्त्रज्ञ मानतात की टायटनवर जीवसृष्टीचे काही प्रकार असावे. आपल्याला युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो हे ग्रह आपल्या प्रवासादरम्यान दिसणार नाही. जे 500 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी पाठवले आणि आता आपण त्या ओलांडून पुढे जाणार आहोत. खरं तर आपल्या पूर्वजांनी त्याची टेस्ट केली होती. पृथ्वीवर निरनिराळ्या आवाजांची त्यात वेदपठण आणि भारतीय शास्त्रीय संगीत सुद्धा होतं. त्यांना वाटलं होतं हे अंतराळयान काही परग्रहवासी अडवते. चंद्रगुप्त अंतराळयान पुढे पुढे जातच आहे. वर्ष गेली, दशकं गेली, शतकं गेली. नवीन पिढ्यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांचं सारं आयुष्य याच अंतराळयानात घालवलं. त्यांच्या मुलांना त्या मिशनचं ध्येय आणि विश्वस्वरूप दाखवण्याच्या हेतूवर होतं. मुलं अंतराळयानातल्याच वर्गात जात असतात. खऱ्या अर्थानं अंतराळात गेली, अंतराळात वाढली आणि अंतराळात शिक्षण घेतले. आता आपण अंतराळयानातल्या खगोलशास्त्राच्या वर्गात जाऊया आणि का शिकाय ते पाहूया. तसं पाहायला गेलं तर जरा विचित्र वाटतं. ताऱ्यांसारख्या अशा स्रोती वस्तूंना आपण माणसांसारखं वागताना पाहू. तारका समूहांचे निरनिराळे आकार आणि मापं असतात. ते कधी कधी एकमेकांवर तारका समूह इतरांना खातात सुद्धा. काही तारका समूह त्यांच्या आजूबाजूच्या इतर तारका समूहांना
गिळून टाकतात. अंतराळ यानातली माणसं जरी पृथ्वीवरून आली असली तरी त्यांनी पृथ्वीला पाहिलेलं नाही. त्यांनी तर अजून कोणत्याच ग्रहावर पाऊल ठेवलेलं नाही. ते अंतराळ यानातल्या सर्वात शक्तिमान दुर्बिणीतून सुद्धा पृथ्वी मातेला पाहू शकत नाही. सूर्य देखील एका सर्वसाधारण ताऱ्यासारखा दिसतो. अंतराळ यानातलं जीवन सातत्यानं एकसुरीपणाचंच आहे. पण आज इथे खूप उत्साह दिसतोय. आपण कंट्रोल रूम मध्ये डोकावूया आणि पाहूया त्यांना इतका कसला आनंद झालाय. कॅप्टनला ही घोषणा करताना अत्यंत आनंद होतो की आम्हाला एप्सिलॉन इरडानी जवळ एक ग्रह आढळलाय आणि आम्ही आमची दुर्बीण त्याच्यावर रोखून त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न करतोय. आम्हाला ग्रहाकडून काही रेडिओ संदेश मिळाले. हे नक्की आहे की तिथे काही बुद्धिजीवी जीवसृष्टी असावी. ग्रह किती मोठा असेल तुझ्या मते? तरी तो खूप छोटा ग्रह वाटतोय. माझ्या प्राथमिक पडताळणीनुसार त्याच्या पृष्ठभागावरचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या 1.0 असावं. इतकं कमी गुरुत्वाकर्षण असेल तर तिथले सजीव प्राणी अगदी बारीक आणि उंच असतील. हो, माझ्या मोजणीत काहीतरी चुकलाय. हो, मी एक चूक केली. मी पृष्ठभागाच्या गुरुत्वाकर्षणाला गुणायला हवं होतं. ते पृथ्वीच्या दसपट असायला हवं होतं. तर मग तिथले सजीव प्राणी भुकटे आणि जागरूक असायला हवे. खूप थंड ग्रह दिसतोय हा. म्हणजे तिथे लोकरीसारखे केस असणारे प्राणी असणार. आपण आपलं यान आता ग्रहावर उतरवायला निघालोय. तुला काय वाटतं, आपलं स्वागत करतील ते? आपल्यावर हल्ला तर नाही करणार? आपल्याला जे संदेश मिळाले त्यावरून असं वाटतंय की ते आपलं स्वागत करतील. आम्हाला आपल्या मास्टर कम्प्युटरवरून कळलंय की त्यांचा कम्प्युटर आपली भाषा समजू शकतो. हो, ते आपल्याला उतरण्याचं आमंत्रण देत आहे. आम्ही उतरायचा निर्णय घेतलाय. ते आनंदी प्राणी असतील. काही जणांनी बाहेर निघून आमचा ब्लॉग संपलेला आहे. आता आम्ही चाललेत आमच्या घरी आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.